नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान मुलांची मालिश कधी करावे व ते कशा प्रकारे करावे. सुरुवातीला आपण पाहणार आहोत की बाळाची मालिश हे बाळाच्या जन्मानंतर आठवड्याभरात चालू करायला पाहिजे. त्याचबरोबर बाळाची मालिश हे बाळाने फिडिंग घेतल्यानंतर तासाभरात करायला हवे किंवा फिडिंगच्या अगोदर करावे. बाळाच्या त्वचेला स्पर्श केल्यामुळे बाळ व कुटुंब यांच्यात बंध निर्माण होतात. मालिश करताना सुरुवातीला हलक्या हातांनी मालिश करायला हवे. सुरुवातीला कमरेला आणि पायांना मसाज द्या. मसाजसाठी ऋतूनुसार कपडे व तेल यूज करा. बाळाचा मसाज दिवसातून 2 वेळा करायला हवा. मसाज करताना बाळाचा मूडही फ्रेश असायला हवा. जर बाळ मालिश करताना रडत असेल तर मालिश करणे थांबवा. जर रडत नसेल तर छान मसाज द्या. लहान मुलांना मसाज करताना त्यांच्या नाकावर, तळहातावर व तळपायाला आवर्जून मसाज द्या. त्याने तुमच्या बाळाचे जे ब्लड सर्क्युलेशन होणार आहे ते व्यवस्थित होईल. बाळाचा मसाज करताना हात स्वच्छ धुवून घेतला पाहिजे. बाळाला मालिश करणे खूप फायद्याचे असते. त्याने बाळ चिडचिड करत नाही. त्यामुळे लहान मुलांना आराम भेटतो व त्यांची शांत झोपही होते. मुलांचा मसाज शक्यतो 1 वर्षापर्यंत करावा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बाळाचे मसाज करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व असेच बाळाचे केअर करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.